ऋषिकेश, काशी, प्रयागराजा प्रभू रामचंद्रांची पवित्र जन्मभूमी अयोध्या, चित्रकूट अशा भव्य दिव्य अयोध्या यात्रेचं उत्कृष्ट संयोजन नियोजन संत कृपा यात्रा ग्रुप भक्तिभावाने करताय। जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था, यात्रेचं उत्कृष्ट नियोजन, भक्त भाविकांना तीर्थयात्रेचे दर्शन हा दुग्ध शर्करा योग आहे, असं स्पष्ट प्रतिपादन हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज खंडागळे यांनी केलंय। त्यांच्या समवेत वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण गजानन महाराज डुमरे, वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण हेमंत महाराज गव्हाणे, हरिभक्त परायण अरुण महाराज ढोले, हरिभक्त परायण गणपत महाराज हांडे आदी मान्यवर उपस्थित होते। सदरच्या यात्रेचा कालावधी हा गुरुवार दिनांक 28/11/2024 ते 6/12/2024 असा आहे। भक्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा व खालील फोन मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे। मोबाईल नंबर 8104951142 तसेच 8692872516 व 9930833452 तसेच 9619062418 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे। ज्या किल्ले दुर्गावर राजा शिव छत्रपतींनी स्वराज्याचा अहंकार दिला ती कल्याणची पवित्र भूमी आणि आपण आलेलो आहोत पिंपळेश्वर महादेव मंदिर, कशिश पार्क, खडकपाडा, कल्याण या ठिकाणी। आणि आज आपण जर पाहिलं तर प्रभू रामचंद्राची जीवनगाथा म्हणजे माणसाच्या आयुष्यातली प्रश्नांची उत्तरं। राम नामे करला नाही कोण ऐसा द्यावा दाखवून असं म्हटलं जातं। आणि आज या ठिकाणी संत कृपा यात्रा ग्रुप आयोजित भव्य अयोध्या यात्राचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। या ठिकाणी हरिभक्त परायण गजानन महाराज डुमरे या संस्थेचे अध्यक्ष माननीय हेमंत महाराज गव्हाणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या ठिकाणी ह्या यात्रेला प्रचंड गर्दी असते, तर या यशाचं नेमकं रहस्य काय? संत कृपा यात्रा ग्रुप आयोजित अयोध्या, तदनंतर चित्रकूट धाम, प्रयागराज, वाराणसी आणि वारकरी संप्रदायाचे एक सेवाधारी आमचे गव्हाणे मामा, ज्याप्रमाणे तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, यात्रेचं नियोजन करावं तर गव्हाणे मामाने करावं। आणि तो असा त्यांचे भजनी मंडळ कल्याणपूर्वीचे आमचे मामा जगन्नाथ मामा नेरकर यांच्याकडून तो घेतलेला आणि तीच हयात परंपरा या ठिकाणी कल्याण पश्चिमेला देखील चांगल्या प्रकारची सेवा आजपर्यंत जवळजवळ 4-5 यात्रा त्यांनी आपल्या भारतभर केलेल्या आहेत। आणि असं नियोजन, चांगल्या प्रकारची व्यवस्था राहण्याची, जेवणाची, आलेल्या यात्रेकरूंना अगदी घरच्यासारखं सांभाळणं आणि जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावा पाहे तर तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको असे श्री संत तुकाराम महाराज आपल्याला उद्बोध करतात। सध्या दगदगीचा कालखंड आहे आणि अशा ही कालखंडामध्ये सर्वांना अगदी व्यवस्थित तीर्थयात्रा घडवणं एक पुण्यदायी काम या संत कृपा यात्रेच्या माध्यमातून मामांच्या हस्ते या ठिकाणी त्यांच्या परिवाराकडून होत आहे। ही एक आनंदाची बातमी आहे आणि न नफा न तोटा या तत्वावर ते सेवा करीत असतात। विशेष करून ह्या वर्षीची आत्ताची यात्रा आहे 28 नोव्हेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2024 हा जो कालखंड आहे, कार्तिक वद्य महिना आहे आणि पुढे 6 दिवस मासानाम मार्गशीर्ष म्हणजे सर्व महिन्यांचा राजा असा मार्गशीर्ष महिना आहे। अशा पवित्र योगावर त्यांनी ही जी यात्रा आयोजित केलेली आहे ही नुसती सहल नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला 5000 वर्षापूर्वीचा जो लढा आहे प्रभू रामरायाचा आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात दर्शन देखील होणार आहे, कथा सत्संग होणार आहे। आणि अशा यात्रेमध्ये आपण सर्वांनी शक्य असेल तेवढ्यांनी सहकार्य करावं, उपस्थित राहावं। कमी दरामध्ये ही तीर्थयात्रा होणार आहे आणि आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना या यात्रेनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी रामकृष्ण आहे। या ठिकाणी संत कृपा यात्रा आयोजित भव्य अयोध्या यात्रा या ठिकाणी महाराजांनी अत्यंत उद्बोधक अशी मुलाखत दिली।
याबद्दल या संस्थेचे अध्यक्ष माननीय गजानन महाराज डुमरे, हरिभक्तपरायण हेमंत महाराज गव्हाणे, प्रल्हाद महाराज खानांगळे, अरुण महाराज ढोले या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ही यात्रा करण्याचं भाग्य याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड बाबा. कारण जी वयोवृद्ध माणसं असतात त्यांना यात्रेची फार हौस असते, देवदर्शनाची हौस असते. तुम्ही हे काम पवित्र करता, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कमी पडणार नाही अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी मुलाखत संपवतो. जय हिंद, जय भारत. रामकृष्ण.